लग्नाआधी तुला हे सगळं माहिती होतं तरीही तू माझ्याशी लग्न केलं आणि ही गोष्ट सगळ्यांपासून लपवलीस हे सांगूया. हा चल. ताई ताई अगं ताई ताई थांब ताई. मला खात्री आहे यावेळेस तू रिस्पॉन्सिबली वागशील. अगं काय झालं? अहो काय नाही, ते ताई सारखं वर खाली करत होती. मी म्हटलं अगं जरा थांब, मला सांग काय हवं ते. आता कुठे बरी झालीये ना ती. चल कामाला लागा सगळीजण. जा जा, दुसरं काय मिळतं का बघ. जा बोंबलायला. हो म्हणतोय. ताई मी तुझ्यासाठी चहा आणते. हा तू बसून घ्या. मानसी, ओ काकी, तुला जाड उशी लागते का पातळ? कशीही चालेल, तसं काही स्पेसिफिक नाही. अगं आमच्याकडे सगळ्यांच्या वेगवेगळ्या तऱ्हा आहेत म्हणून विचारलं. तुझा अभ्यास होईल ना इथे नीट? हो हो, काहीच प्रॉब्लेम नाही. बरं पांघरूण हवं असेल तर त्या कपाटात आहे. हा हो घे. काय बाई, तू डॉक्टर होणार आणि आम्हाला माहितीच नव्हतं. बरं मी पाणी तिथे ठेवलंय, तुला काही लागलं तर सांग मला. हा अहो काकू, इतकी काळजी नका करू तुम्ही. मला सवय आहे, मी करेन ऍडजस्ट. अगं बाई, अगं ऍडजस्ट कशाला करायला हवं? तुला काय हवं ते सांग, मी देईन. हा काय गो, भीती नाही ना वाटणार? एकटी राहशील ना? अहो नाही नाही, भीती कशाला वाटेल, इतकी माणसं आहेत घरात. नाही ते आहेच ग, पण घर वेगळं, वातावरण वेगळं म्हणून विचार. मला तशी सवय आहे एकटे राहण्याची, काळजी करू नका. मोनिकाला सवय झाली का ग या घराची? नाही तुझ्याकडे ती काही बोलली का? म्हणजे तुम्हा बहिणी बहिणींचं काहीतरी बोलणं झालं असेलच की. नाही, तसं काही बोलणं झालं नाही आमचं. अगं बाई, हो का? नाही पण तुमचं घर छानच आहे, कोणालाही आवडेल तिथे राहायला. नाही म्हणजे तुमचं कुटुंब लहान आहे आणि आमचा कुटुंब कबिला एवढा मोठा, म्हणून मी विचारलं. तिची तब्येत अशीच नाजूक आहे का ग पहिल्यापासून? काळजी वाटते ग. लग्नाच्या दिवशीपासून तिच्या तब्येतीची काहीतरी कुरकुर सुरू आहे. काळजीचं कारण नाही ना? नाही हो, तसं काही नाहीये. नक्की ना? हो. चल मी येते. काही लागलं तर न लाजता सांग. हो हो, थँक्यू काकी आणि गुड नाईट. गुड नाईट. विक्रांत, माझा नवरा माझ्याशी एक शब्दही बोलत नाही, मग मी रूम मध्ये बसून काय करायचं? ती मानसी मला रूमच्या बाहेर निघू देत नाही. तू फक्त औषधच देतोस आणि आई सांगतात आराम कर. मी करायचं काय? अरे माझ्या मनाचा विचार करा ना तुम्ही. तुझा आणि तुझ्या बाळाचाच विचार करतोय मी सारखा. तुम्हा दोघांची काळजी आहे मला. देयर वी गो अगेन. कायम तुझ्यातला फक्त डॉक्टरच जागा असतो का रे? माझ्या लग्नानंतर माझ्या समोर प्रश्नच असे उभे राहिलेत की
की मला माझ्यातला डॉक्टर टक्क जागा ठेवण्या वाचून पर्याय नाहीये. अच्छा, म्हणजे तू डॉक्टर म्हणूनच वागणार आहेस माझ्याशी. आपल्यातलं नातं हे डॉक्टर आणि पेशंट हेच असेल. माझ्यासाठी सध्या तू फक्त एक पेशंट आहेस आणि इतर कुठल्याही पेशंटची जशी मी काळजी घेतो तशीच तुझीही घेईन. वाव, ओके, ग्रेट. जर आपल्यात हेच नातं असेल तर मग आपण बेडही शेअर करायला नको ना. एक काम करूया, तू खाली झोपत जा, मी बेडवर झोपत जाईन. नाहीतर मी खाली झोपते, तू बेडवर झोप. इज दॅट ओके? त्याची काहीच गरज नाहीये मोनिका. आपण दोघेही एकाच बेडवर असू, पण एवढं लक्षात ठेव की आपल्या दोघांमध्ये एक मोठी भिंत असेल, कायमची. आता तू झोप, तुला गरज आहे त्याची. मोहन, मोहन उठ, क्लासला नाही का जायचंय? किती वाजलेत बघतोस ना? उठ मोहन, उठ. अरे क्लासला नाही का जायचंय? किती वाजलेत बघतोस का? बरं ऐक, आज मला क्लास पण यायला थोडंसं उशीर होईल. का? एक्स्ट्रा क्लासेस आहेत? नाही, आज जरा मला विक्रांतशी बोलायचंय. विक्रांतशी? कशाबद्दल? नाही म्हणजे क्लास नंतर भेटून बोलणं इतपत काही महत्वाचं आहे का? हा म्हणजे आहे, आमचं जरा मुलांचं आहे. मुलांचं आहे का परत कोणाचा तरी बर्थडे? सांगितलं ना गीता एकदा, लहान मुलासारखं काय विचारतेस तुम्हाला? नाही म्हणजे काही सिरियस नाहीये ना? नाही ग, सिरियस वगैरे काही नाहीये. नाही, आपल्या विक्रांतला मोनिकाशी बोलायला वेळ नसतो. तुझ्याशी कसला बोलणार तो? तू तयारी केलीस का नाश्त्याची? करते, हा. जाते. गीता काकी, कुठे निघालात? अगं आर्याला आणायला. नुसती धावपळ चालू आहे ग. मग मला सांगायचं, मी आणायला गेले असते ना. हेच जर का माझा नवरा मला म्हणाला असता ना तर मला खूप आनंद झाला असता. पण माझा नवरा तुझ्या नवऱ्याला भेटायला जाणार आहे क्लास नंतर. विक्रांतला कशासाठी? कोणास ठाऊक. बरं नाही, मी निघते, मला उशीर होतोय. बाय बाय. विक्रांत आणि मोहन काका भेटतायत. कशासाठी भेटत असतील? गुड. येऊ का? एक मिनिट. अच्छा, मी सांगितलेलं दोन्ही चॅप्टर्स उद्या वाचून या. चला.
काय रे, काय बघतोस? किती वर्षांनी असा अभ्यासाचा वर्ग बघितलाय. एवढा अभ्यास केलास तरी अजून मन भरलं नाही? बोल काका, इथे का बोलावून घेतलंस? कुळथाचं पीठ ली 2 किलो. आणि चण्याचं पीठ 3 किलो. 3 किलो. अगं लागतं, नानू मामांना भजी आवडतात ना, सारखी करायला सांगत असतात. काय करताय? सामानाची यादी. बस. मला पण काहीतरी काम द्या ना, मला बसून बसून कंटाळा आलाय. तर काय काम? यादी करतेस का सामानाची? चालेल कर, मी सांगते तसं लिह. दिवसभरातलं माझं पहिलं काम आहे, नुसती बसून होते. आपण ना कामं शोधायची बाळा, म्हणजे लगेच मिळतात. कळलं? तसं नाही आजी, अहो आई मला काही करूच देत नाही. खूप लाड करतात माझे. म्हणून वाईट वाटते? नाही नाही, म्हणजे बसल्या बसल्या कंटाळा येतो ना, म्हणून म्हटलं. असं आहे का? काहीतरी चुकतंय. हिशेबात ग काहीतरी चुकतंय. येते जरा चहा टाकतेस? अगं तू लाडकी सुनेस ना माझी, म्हणून कामं सांगत. काय ना, माझा पुतण्या माझा अतिशय लाडका आहे. आणि त्याच्या लग्नानंतर तो असं मला नीट भेटला नाही. अर्थात आता मला त्याची सवय करायला हवी. आता त्याच्यावर सगळ्यात जास्त अधिकार त्याच्या बायकोचा काय, तरीही वाटलं बोलावंस म्हणून मुद्दा मी इथे बोलून घेतलं. काका, बायको आली म्हणून इतक्या वर्षांची नाती सैल होणार नाहीत ना. नाही तसं नाही, पण लग्नापासून पाहतोय मी ते. या लग्नानंतर तू मला मनापासून आनंदी दिसत नाहीस. नाही म्हणजे तसं नसेलही कदाचित, पण मला आपलं उगीच वाटलं. म्हणून काय झालं विक्रांत? काही टेन्शन आहे? नाही काका, काही नाही, नेहमीच. नेहमीच म्हणजे? विक्रांत, आत्ता लग्न झालंय तुझं, तुला तुझं स्वातंत्र्य गेल्यासारखं वाटतंय का? आई, आता तुम्हीच सांगा, ह्याला स्वातंत्र्य म्हणायचं का? आजी, विक्रांत मला वेळच देत नाही हो. अरे बापरे, इथे गडबड आहे. मला वेळ देता येत नाहीये तिला. का? तो तू द्यायलाच हवास. नवीन आहे ती घरात. काका, ती मुलगी मी मुलगी आहे ना या घराची. तुम्हाला माहिती आहे आई, जेव्हा मी या घरात आले होते ना, तेव्हा मला खूप मस्त वाटलं होतं. म्हणजे एवढं चांगलं घर, एवढी चांगली माणसं. असं वाटलं होतं की मला आयुष्यात सगळं मिळालं. पण तसं काहीच झालं नाही. विक्रांतना मी म्हटलं मला मूवीला घेऊन जा, पण त्यांना वेळच नाहीये आणि माझं मला काहीच करता येत नाहीये. लग्नाची हाऊस मौज नाही म्हणून मैत्रिणींनाही भेटावं असं वाटत नाही मला. काय सांगू ना त्यांना? नवीन लग्न झालंय आणि
नवऱ्याला माझ्यासाठी वेळच नाही असं तर नाही सांगू शकत ना. अच्छा, सगळे आकडे मोडत चुकली रे बाबा. नाही, तसं चुकलं काहीच नाहीये. तुला खरं सांगू का काका? पण हे आपल्या दोघांमध्येच ठेव, म्हणजे परत घरात त्यावर चर्चा नको म्हणून. ती मुलगी तुम्हाला वाटते तशी नाहीये. म्हणजे तिचा प्रॉब्लेम फारच वेगळा आहे. आई, आता तुम्हीच सांगा हिचा प्रॉब्लेम कसा सोडवायचा ते. आधी स्वतःच प्रॉब्लेम निर्माण करायचा आणि मग शोधत बसायचं. तुझं तसं नाहीये मोनी. मग सांग ना काय ते. काका, तिचं अपब्रिंगिंग खूप वेगळं आहे. म्हणजे तिची स्वप्न खूप वेगळी आहेत आणि जीवन जगण्याच्या कल्पना फार वेगळ्या आहेत. मग मग काही नाही, जरा वेळ लागतो ना सगळ्यालाच. बस बस इतकंच. काका, त्या मुलीला इथे ऍडजस्ट व्हायला वेळ लागेल आणि तोच प्रयत्न चालू आहे. असं जर का असेल तर मग फार काय गंभीर असं मला वाटत नाही. तुझ्यावर विश्वास ठेवतोय मी विक्रांत. तू लहान असल्यापासून तुला बघतोय मी. एवढासा होतास. तुझ्या चेहऱ्यावरच्या टेन्शन्सच्या हजारो शेड्स मी बघितले. पण आता या लग्नानंतर जे टेन्शन तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय ना, त्याचा रंग वेगळा आहे. चला, एवढंच ना? हो काका. नक्की? हो काका, नक्की. चल येतो मी, हॉस्पिटलला पण जायचंय. ओके, बस. कारण तू किती सांगितलंस आणि त्यातलं खरं किती आहे. अगं, जरा चहाचं काय झालं ते बघ. केव्हाची गेली आहे ती. हो हा? हो. माझ्या लक्षात आलंय सगळं. आता बघते मी काय करायचं. कळलं का? अरे देवा. मग जमलं ना? आणि हो, आणि थँक्स, मध्ये काही बोलली नाहीस. थँक यू व्हेरी मच.